नमस्कार, मी स्नेहल. तडका मी स्नेहलच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक पारंपरिक रेसिपी, हुरड्याचा उपमा. इथे मी 1 वाटी हुरडा घेतला आहे आणि आता त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. याला थोडा जाडसर ठेवायचा आहे, एकदम बारीक करून घ्यायचा नाही आहे. आणि याच्यासाठी मी घेतलं आहे इथे गाजर, कॉर्न, लिंबू, कांदा, मिरची आणि लसूण. हे बघा, इथे मी मस्त याला दरदरा असं हे करून घेतलं आहे, मिक्सरमधून काढून घेतलं आहे. आणि आपल्याला यासाठी लागणार आहे गरम पाणी. तर पाणीसुद्धा मी गरम करून घेतलं आहे. चला मग आपण फोडणीची तयारी करूया. एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा आता मोहरी घालते. त्याच्यानंतर आपण याच्यात लसूण ॲड करून घेणार आहोत. लसणाला मस्त असा गोल्डन करून घ्यायचं आहे. आणि कढीपत्ता, मिरची, ह्याला छान असं कडक येऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी याच्यात घालणार आहे कॉर्न आणि गाजर. हे आपल्याला कांद्याच्या आधी घालायचे, कारण आपण इथे कच्चे वापरले आहेत, त्याच्यामुळे ते शिजायला वेळ लागतो, म्हणून कांद्याच्या आधी. आणि आता हा कांदा इथे लांब चिरून घेतला आहे. बारीक कांदा चिरायचा नाही, त्याने तो उपमामध्ये दिसायला पण सुंदर दिसत नाही आणि खायला पण छान वाटत नाही. तर मी इथे सगळं परतून घेतलं. आता मी इथे मसाले ॲड करते आहे. हळद घेतली आहे अर्धा चमचा धन्याची पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतली आहे. आणि चवीपुरतं मीठ पण घालून घेऊया. छान आता याला मिक्स करून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहोत. आता हे मस्त परतून झालं. आता मी याच्यामध्ये घालते हुरड्याचं पीठ. हुरड्याच्या पिठाला 3 ते 4 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हुरड्याचे काही महत्त्वाचे टिप्स देणार आहे, त्यामुळे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, मी याच्यात थोडंसं लेमन ॲड करून घेत आहे. त्याने आपल्या उपमाला थोडंसं चटपटा असं चव येईल. दिसायला आताच खूप कलरफुल दिसतोय आपला उपमा. चला मग आता आपण याच्यात थोडं पाणी ॲड करून घेणार आहोत. पाणी एकदम घालायचं नाही आहे, थोडं घालायचं आहे. नाहीतर आपला हुरड्याचा जो उपमा आहे तो एकदम चिकट होईल आणि तो खायला चांगला वाटणार नाही. त्याच्यासाठी थोडं पाणी करून घ्यायचं आहे. हे बघा, मी आता इथे थोडं पाणी घालून याला छान असा परतून घेते. हा हुरडा आपल्याला वर्षभर अवेलेबल नसतो. हा हिवाळ्यामध्ये अवेलेबल असतो, तेव्हा घरी आणायचा, त्याला 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवायचा आणि वर्षभरासाठी त्याला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि जेव्हा तुमची इच्छा झाली तेव्हा तुम्ही हा उपमा बनवून खाऊ शकता. आता मी याच्यामध्ये हा उपमा शिजायला लागेल एवढं पाणी घालून घेते आणि याला झाकून 10 मिनिटं शिजवून घेते आहे. हा शिजतो आहे. मधात याला आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे बघा, आता हा आपला उपमा बनवून तयार आहे. दिसायला मस्त झाला आहे एकदम. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेणार आहे, कारण कोथिंबीरशिवाय उपमाला चवच येणार नाही. तर मी इथे आता थोडासा बारीक कापलेला मस्त असा कोथिंबीर घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खाऊन बघा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही व्हिडिओच्या लेफ्ट साईडला बघू शकता, मी एका ग्लासामध्ये 1 चमचा हुरडा घेतला आणि त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी घालून घेते आहे. हे मिश्रण आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे आणि जेव्हा तुमच्या पोटामध्ये उष्णता वाढतं किंवा तुम्हाला ताप वगैरे येतं, तेव्हा तुम्ही या पाण्याचं नक्की सेवन करू शकता. आणि या उपमाला मी सर्व करते आहे लिंबाच्या लोणच्यासोबत आणि कांद्यासोबत.